नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण प्रवास करणार आहोत गुलबर्गा जिल्ह्यातील गाणगापूर बस स्टँडवरून। या साईडला आपली बस लागली आहे आणि बस हालते पण। आणि गाणगापूर बस स्टँडचा हा परिसर पाहून घ्या तुम्ही। बरोबर आपली बस 6 वाजता निघते इथून गाणगापूरवरून। आता गाणगापूर पासून ते डायरेक्ट तीर्थक्षेत्र म्हणजे गाणगापूर ते शिर्डी। चलो साई बाबा। ही जी गाडी आहे ती वन साइड बुकिंग गाडी आहे, म्हणजे गाणगापूरवरून यायला बुकिंग नाही तर कोपरगाववरून यायला बुकिंग आहे गाणगापूरसाठी। तर या गाडीचा जो शेड्यूल ऑपरेट होतो तो कोपरगाव आग्रातर्फे। कोपरगाववरून या गाडीचा सुटण्याचा टायमिंग असतो तो सकाळी 7 वाजता। कोपरगाववरून परत शिर्डीला येते, शिर्डीवरून सुटण्याचा टायमिंग आहे 7:30। आपण या आधी पण एक रूट केला होता कोपरगाव आग्राचा, शिर्डी माहूरघर, म्हणजे तो कोपरगाववरूनच केला होता, तसाच हा रूट आहे शिर्डी गाणगापूर। चला मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करूया मस्तपैकी असा। बघूया या रोडवरचा पहिला स्टॉप येणार आहे तो म्हणजे अफजलपूर। बघूया आता प्रवासाची सुरुवात आपण कंटिन्यू करूया। या रूटवरचा गाणगापूर नंतर पहिला स्टॉप लागलेला आहे तो म्हणजे अफजलपूर। बरोबर या ठिकाणी जी गाडी पोहोचलेली आपली 6:37 कर्नाटक राज्यातील हे अफजलपूर बस स्टँड। प्रत्येक स्टेट मध्ये तुम्हाला बस स्टँडचे जे स्ट्रक्चर आहे ना, थोडं युनिक काहीतरी बघायला मिळते। आपल्या महाराष्ट्रात पण आता नवीन बस स्टँड तयार होत आहे, आर्किटेक्चर म्हणू शकतो, अशा टाईपचं डिझाईन आता तयार होत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण। तुम्हाला आता नाईटचा प्रवास दाखवलाय, आता तुम्हाला हा दिवसाचा प्रवासामध्ये तुम्हाला बरेच काही बघायला मिळेल। आपली बस पोहोचलेली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट बस स्टँडवर। इथे आपली बस पोहोचलेली आहे 7:45 वाजता। या ठिकाणी पाहू शकता टेम्पररी बस स्टँडची काय हालत झाली, इथे सगळं चिक्कल झालंय पाण्यामुळे। आपल्या बसचा मार्ग आहे गाणगापूर, अक्कलकोट, सोलापूर, करमाळा नगर मार्गे शिर्डी, कोपरगाव। आपल्या बसचा जो अंतर असणार आहे गाणगापूर ते शिर्डी, तर जवळपास 450 ते 500 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास आहे गाणगापूर पासून शिर्डी। अक्कलकोट बस स्टँडचा 7:45 वाजताचे दृश्य। पण हे टेम्पररी बस स्टँड आहे, नवीन बस स्टँडचं बांधकाम आतापर्यंत एवढं तयार झालेलं आहे। जशी गाडी गाणगापूर वरून निघाली तशी गाडीमध्ये एवढे काही प्रवासी नाही आहेत सध्या, तर गाडी हळूहळू भरते। पण बघूया या रोडवरची गाडी पुढे फुल पॅक होते।
गाणगापूर पासून 115 किलोमीटरचं अंतर गाठत 2.25 तासामध्ये आपली गाडी सोलापूर बस स्टँडला पोहोचलेली आहे. आणि पाहू शकता सोलापूर बस स्टँडचा हा परिसर. जवळजवळ 9 वाजत आले या ठिकाणी. तिकडच्या फलाटला जाणारे जे गाडी आहेत ते मराठवाडा, सोलापूर मराठवाडा बस स्थानक नवीन नाव दिलेले आहे. पाहू शकता सोलापूर मराठवाडा. 2 भाग केलेले आहेत, एक मध्यवर्ती बसस्थानक सोलापूर आणि दुसरा इथं सोलापूर मराठवाडा बसस्थानक, असे 2 भाग केलेले आहेत. आणि दोन्ही फालाटवरून वेगवेगळ्या बसेस सुटतात. या ठिकाणी गाड्या बरेच आलेल्या आहेत. तुळजापूर पुणे गाडी, सोलापूर मुंबई, त्याच्या बाजूला आपली बस सोलापूर नाशिक आणि अक्कलकोट लांजा. या गाडीचा आपण शॉर्ट व्हिडिओ बनवला होता, दादांची भेट वगैरे घेतलेली आहे मस्तपैकी असे. त्याच्या बाजूला अजून एक सोलापूर कोल्हापूर गाडी, मोरुम गगनबावडा गाडी, सगळ्यात शेवट लातूर सातारा मेडा. चला आता इथून आपली बस रवाना होते. आता इथून आपली गाडी जाणार मोहोळ आणि टेंभुर्णी. टेंभुर्णीचं जे अंतर दाखवत आहे जवळपास 87 किलोमीटरचं अंतर आहे आपला. त्याच्यानंतर टेंभुर्णीवरून रोड थोडासा चेंज आहे. टेंभुर्णी बस स्टँडला आपली बस आली 10:27. आता इथून गाडी जाणार कंदर, येऊर आणि करमाळा. इथून 47 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे तिथेच आपली गाडी जेवणासाठी थांबणार आहे. ऑफिशियल थांबा आहे करमाळा बस स्टँडला. टेंभुर्णी बस स्टँडच्या बांधकामाचं कामकाज चालू आहे सध्या, पाहू शकता त्या ठिकाणी. अजून तसं काही पूर्ण वगैरे झालं नाही. बस स्टँड नाही, फक्त ग्राउंड बेस तयार होतोय. जोरदार काम चालू आहे इथे.
म्हटलं सोमान विमानी बघता तर बघा ना, तर इकडं टाटा बिटा बघतो म्हटलं तर काय पुढं आपले गेले सांगू तुझं. 11:35 आपली बस करमाळा बस स्टँडला पोहोचलेली आहे आणि वातावरण पाहू शकता एकदम ढगाळ असं वातावरण आहे. आपल्या गाडीच्या बाजूला अजून एक गाडी आली, शिर्डी अकलूज गाडी. अकलूज आगारला सुद्धा गाड्या मिळाल्या. शिर्डी पंढरपूर गाडी. बस स्थानक बघा पूर्ण भरलेलं इथे, खतरनाक. करमाळा बस स्टँडच्या एसटी कॅन्टीनला आपली बस जेवणासाठी थांबलेली आहे आणि हा अधिकृत थांबा आहे. आणि अशा प्रकारचं हे करमाळा एसटीचं कॅन्टीन आहे. तर अशा प्रकारे मस्तपैकी राईस आलेला आहे, 50 रुपये पर प्लेट. तर इथं मेथीवडी ट्राय करायला दिलेली आहे हॉटेलवाले दादांनी. मला माहितीच नव्हतं मेथीवडी अशी काहीतरी इथं मिळते, पण जबरदस्त आहे. चव तर एक नंबर. मेथीवडी आवडली मला स्पेशल. दादा आपले नाव? सुशील राठोड. आपल्या हॉटेलचं फेमस पदार्थ कोणते? फेमस पदार्थ म्हणजे एक मेथीवडी हे वाला, अच्छा. आणि मिसळ पाव. आमच्याकडे जेवण असतं राईस पेट घरगुती पद्धतीची. शंकरपाळी चांगली असते, भेळ आहे, वडापाव आहे. वडापाव फक्त 15 रुपयाला आहे. भजी 30 रुपयाला 100 ग्रॅम आहेत. फरसाण असतं, मेथीवडी, मसाला राईस, वडापाव, वडाभाजी, भजे. शुद्ध शाकाहारी जेवण असतं. जर एखाद्याला म्हणजे कमी पैसे असले तर 20 रुपये पण देतो, 10 रुपये पण देतो आणि फ्री पण देतो. असं आहे काय? अरे वा, चांगली सर्विस. कधी आला तर हे नक्की ट्राय करा. मेथीवडी एक नंबर चविष्ट लागते. कशी आहे मेथीवडी? मेथीवडीची काय प्राइस आहे? 70 रुपये पाव किलो आहे. तुम्हाला जसं हवं तसं ते दादा देतील तुम्हाला. ठीक आहे, धन्यवाद. आता आपली गाडी करमाळ्यावरून रवाना होते नगरच्या दिशेने. गाणगापूरवरून जशी गाडी निघाली ना तशी गाडीमध्ये एवढी काही गर्दी नव्हती, पण करमाळा बस स्टँडला गर्दी एकदम जबरदस्त झाली. दादा म्हणले होते की येताना गाडी एवढी काही खास नसते, पण शिर्डीवरून निघताना गाडी एकदम फुल पॅक राहते. बरोबर 2 वाजता आपली बस पोहोचलेली आहे माळेवाडा बस स्टँड. आता इथून गाडी जाणार ते तारकपूर बस स्टँड. माळेवाडा बस स्टँडचं बांधकामाचं कामकाज बघायचं झालं तर अजून काही तसं पक्का बांधकाम नाही झालं. इथं टेम्पररी फलाट बांधलेले आहे या ठिकाणी. बस स्टँडला गर्दी पाहतो, अक्षरशः तुडुंब गर्दी झालेली आहे बस स्टँडवर. खतरनाक प्रवाशांची गर्दी, गाड्यांची गर्दी. प्रवासी उभा राहायला जागा नाही, गाड्या लावायला जागा नाही. खतरनाक कंडिशन झाली इकडे. माळेवाडा बस स्टँड वरून आपली बस आली तारकपूर बस स्टँडला. बरोबर या ठिकाणी 2:22 झालेले. आपली बस थांबले फलाट क्रमांक 10ला. या रूटवर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस बघायला मिळाला. एकदम मस्त असं वातावरण सुटलंय, एकदम गारवा पसरला इकडे. जामखेड नाशिक गाडी, तुळजापूर तासगाव गाडी, तुळजापूर नाशिक गाडी, तुळजापूर आग्रा. इथून आता आपला शिर्डीचा जो अंतर राहिलाय तो 80 ते 85 किलोमीटर. या ठिकाणी बरेच बसेस आलेले आहेत. बसेसची तुम्हाला ओळख करून देतो. तुळजापूर लासलगाव गाडी, लासलगाव आगाराची. अहिल्यानगर श्रीरामपूर आगाराची गाडी. आपल्या बसच्या बाजूला पुणे गाडी,
जामनेर पुणे, जामनेर आगाराची, जामखेड नाशिक गाडी, जामखेड आगाराची. तर एवढ्या बसेस इथे आलेले. आपण ज्या गाडीने प्रवास करतोय MH14 MH0340. खरं म्हणजे MS सिरीजची गाडी जरा थोडीशी नवीन आहे. LX सिरीजच्या गाड्या आहेत सगळ्यात जास्त बघितलं. आतापर्यंत जेवढे पण आपले रूट कव्हर झालेले आहेत, गाणगापूर, अक्कलकोट, सोलापूर, करमाळा, नगरला गाडी आली. नगरवरून शिर्डी, कोपरगाव. चलो. फायनली मित्रांनो आपला रोड जवळजवळ एंडिंग होत आलाय. आता इथून शिर्डी जाणार गाडी. शिर्डीवरून तो फायनल स्टॉप जो आगार हा रोड ऑपरेट करतो. आणि बाबुळगावला गर्दी पाहिजे. करमाळ्यापासून कंटिन्युअसली गर्दी आहे गाडीला. दमाने राव अडकले त्याची अंबले तिकडे. तिकडे झाले का सगळ्यांचे? तर फायनली मित्रांनो आपल्या बसचा रूट कंप्लीट झालेला आहे. गाणगापूर ते शिर्डी. बरोबर शिर्डी बस स्टँडला बस पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो 4:37. या टायमिंगला बस आपली शिर्डी बस स्टँडला इथे पोहोचलेली आहे. फलाट क्रमांक 7ला. पाहू शकता हा शिर्डी बस स्टँडचा परिसर. शिर्डीपासून 14 ते 15 किलोमीटर अंतर्गतात आपण ज्या ठिकाणी पोहोचलोय त्या ठिकाणी शिर्डी गाणगापूर हा रूट ऑपरेट केला जातो. म्हणजेच कोपरगाव बस स्टँड. बरोबर या ठिकाणी आपली बस पोहोचली होती 5:20. तर या रूटवर जेवढे पण जिल्हे आलेले जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती, कर्नाटक मधील कलबुर्गी जिल्हा, त्याच्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक हद्द,
सोलापूर, त्याच्यानंतर नगर जिल्हा, एवढे 3 जिल्हे या रोडवर आलेले आहेत आणि या 3 जिल्ह्यांमधून ही बस धावते. या गाडीसाठी आपल्याला फुल तिकीट पडलेले आहे गाणगापूर ते कोपरगाव 758 रुपये. या गाडीसाठी आपल्याला जो कालावधी लागलेला आहे म्हणजे सकाळी 6 वाजता गाणगापूरवरून निघालेली बस कोपरगावला बरोबर 5:27 मिनिटांनी पोहोचलेली आहे. म्हणजे जवळजवळ 11.5 तासांचा जर्नी आपला कंप्लीट झालेला आहे गाणगापूर ते कोपरगाव शिर्डी. डायरेक्ट देवस्थान तो देवस्थान हा ब्लॉग होता. एकदम मस्त असा ब्लॉग आपण तयार केलेला आहे. तुम्ही शिर्डीवरून गाणगापूर जाऊ शकता, गाणगापूरवरून तुम्ही शिर्डी येऊ शकता. दोन्हीचा पण शेड्यूल तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने या गाडीचा रोड धावतो, शिर्डी गाणगापूर, गाणगापूर शिर्डी. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. Don't wanna test your luck with me. I think I've had enough disease. I'm sick of all the bad thoughts, people who are half-nots. You are not as tough as